महाराष्ट्र सरकारतर्फे आमचे स्किल डिपार्टमेंट नी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ते वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. त्यांच्याबरोबर एक MOU केला आहे आणि त्या MOU मध्ये आपली जे 417 ITI आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना IT डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जे काही शिक्षण गरजेचे आहे ते त्याने शिकवणार आहे. आणि त्याशिवाय आपल्याला सर्वांना माहिती आहे की अनिरुद्ध बापू फार मोठे संत, धार्मिक नेता, आध्यात्मिक नेता, विचारवंत आणि मार्गदर्शक, लाखो लोकांच्या जीवनामध्ये त्याने परिवर्तन केलं आहे. म्हणून त्यांचे जे संस्थामध्ये लोकांचे जीवनासाठी, मूल्यासाठी, भारतीय मूल्यासाठी जे काही ते आहे ते आमचे ITIचे विद्यार्थ्यांना पण ते शिकवणार आहे. आणि यामध्ये विशेषतः या वर्षी प्रथम वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे म्हणून त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे पंच परिवर्तनचे विषय घेतला त्यामधून 2 विषय, कुटुंब प्रबोधन आणि नागरिक कर्तव्य, हा 2 विषयावर ते ITI मध्ये पण शिक्षण देणार आहे. मी अनिरुद्ध बापू संस्थाचे पूज्य बापूचे चरणामध्ये वंदना करतो आणि त्यांचे मार्गदर्शनामध्ये आमचे विद्यार्थ्यांना जीवनमान उच्चेल आणि ते जे काही डिझास्टर मॅनेजमेंट कधी कधी असा परिस्थितीचा सामना आपण जेव्हा लागतो की त्यावेळी आपल्या समोर काय पर्याय नाही, कोणी आपल्या सहायता नाही, जे तिथे आहे ज्याने तिथे डिझास्टर मॅनेजमेंट करावा लागतो. त्यासाठी हे विद्यार्थी सज्ज राहील आणि समाजाची सेवा करेल म्हणून हा आज आमच्या MOU आता इथे होणार आहे. किती विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जाईल, किती कालावधीचं हे प्रशिक्षण असेल? साधारणतः 2 लाख विद्यार्थी, 1 लाख विद्यार्थी ITI मध्ये आणि 1 लाख विद्यार्थी आमचे शॉर्ट टर्म कोर्सेस आणि कोर्सेस असे 2 लाख विद्यार्थी आमच्याकडे आहे. ते 2 लाख विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षाचे आम्ही त्याने एजेंडा नक्की केलेला आहे. फर्स्ट इयर मध्ये ते सर्व मुला मुलीने हा शिकवणार आहे. सर, एखादा जेव्हा अपघात होतो म्हणजे डोंगर दऱ्यांमध्ये त्यावेळेस देखील बचाव कार्य करण्यासाठी ही महत्त्वाची भूमिका असते गिर्यारोहण, त्या ठिकाणी देखील याचा फायदा होणार आहे का, कशा पद्धतीने असणार आहे? नक्की त्या उद्देशाने हा आम्ही MOU करत आहे की कधी अपघात झाला, काही डिझास्टर झाला, काही घटना झाली तो सरकार, पोलीस, कलेक्टर ते नंतर येतात. त्यापूर्वी जे स्थानिक लोक आहे त्याने हा शिक्षण एक वेळा मिळाला तो लगेच जे फर्स्ट अवर, 0 अवर, गोल्डन अवर त्यामध्ये जे करू शकता त्याच्या शिक्षण अनिरुद्ध बापूचे संस्थाचे लोक देणार आहे. सर, एक वेगळा प्रश्न देखील होता सर. कोस्टल रोडवरती नुकतंच विजयोची धून आपण पाहिली असेल की वेगवान गाड्यांना थांबवण्यासाठी अशा प्रकारची धून लावण्यात आली होती. मात्र स्थानिक रहिवाशांनी आता मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना पत्र लिहिलं की तिथे आपल्याला त्यांचं म्हणणं आहे की पहाटेपासून रात्रीपर्यंत वाजणाऱ्या धूनमुळे प्रचंड त्रास होतो, ज्येष्ठ नागरिकांना खिडक्या बंद करायला लागतात, अपघात देखील होऊ शकतो कारण ड्रायव्हरचं लक्ष भेटलं जातं. तुमच्यापर्यंत मागणी आली का, तुम्ही काय पद्धतीने घेणार? नाही, माझ्याकडे आत्तापर्यंत मागणी आली नाही, पण तुम्ही आता हा माझ्या लक्षात आणले. मी नक्की यावर त्याने भेटू. आणि ते गीत संगीत जीवनाचे भाग आहे आणि ते त्यामध्ये सर्वांना एन्जॉयमेंट असतात. तरी पण काय व्हॉल्यूमचा विषय असेल किंवा टायमिंगचा विषय असेल तर त्यांचे ऐकून ते जे संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी आहे त्यांची त्याने भेट घालून याचा मार्ग काढू. सर, रेसिडेन्शियल जे सगळे आहेत, रिच कॅन्डी वगैरे, त्या सगळ्यांनी हा पत्रामध्ये म्हणाला आहे की ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यामुळे खिडक्या उघडणं देखील कठीण झालेलं, एवढा मोठा आवाज असतो. तुम्ही हा विषय मांडला, चांगला आहे. त्या विषयाचे 7 दिवसाचे आत त्या विषयाचे आपण निराकरण करू, सर्वांनी समाधान होईल असं निराकरण करू. प्रशिक्षणासाठी खर्च किती होणार आहे? ते त्यांचे एक संस्था आहे, तो टीचर्स वगैरे त्यांचे स्वतःचे असणार आहे. तरी पण जे इक्विपमेंटसाठी किंवा ट्रॅव्हलिंगसाठी जे काही मिनिमम एक्सपेन्सेस आहे ते थोडा ते सेंड करणार आहे आणि थोडा डिपार्टमेंटतर्फे मॅक्झिमम 30 लाख रुपयाचा खर्च आपण तय केलेला आहे, ते डिपार्टमेंट सेंड करणार. सर, आता रोहित
पवार यांची प्रेस सुरू आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावरती काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले की मुंबईवरून बारामतीला जाणाऱ्या विमानामध्ये प्रचंड फ्युअल होतं. याआधी विमानातल्या क्रू जी होती तिने वडिलांना सांगितलं होतं की आम्हाला पुढे नांदेडला जायचं, मात्र तरीही अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात की विमान देखील मुद्दामून आदळलं जमिनीवर, असाही गंभीर आरोप रोहित पवार करतात. असं आहे की रोहित पवारजी एक जनप्रतिनिधी आहे. ते मागचे 20 दिवसापासून प्रेसच्या समोर एकच विषय मांडत आहे. त्यांच्याशिवाय कोणी या विषयाने त्यांच्या बरोबर नाही आहे. माननीय मुख्यमंत्रीजीने स्वतः सांगितलं आहे की त्याने प्रथम दिवशी ते हायेस्ट डायरेक्टर ऑफ सेफ्टी आहे ऑथॉरिटी यामध्ये, त्याने पत्र लिहून याची सखोल चौकशी करावा असा ऑलरेडी त्याने लिहिलेला आहे. ब्लॅक बॉक्स सापडला आहे. सर्व ते जिथे काय त्यावेळी ते कम्युनिकेशन झाला ते पण उपलब्ध आहे. आता जोपर्यंत डायरेक्टर ऑफ सेफ्टीची रिपोर्ट येत नाही तोपर्यंत यावर कोणताही कमेंट करणं कितपत उचित आहे ते रोहित पवारची जी बुद्धीवर मी सोडतो. पण माझ्या तर व्यक्तिगत माझ्या असं मत आहे की हा पब्लिसिटीचा प्रश्न नाही आहे. हा एक आमचे फार मोठे नेता, चांगले नेता, लोकप्रिय नेता, लोकांना आवडलेले नेता, त्यांच्या अपघाती निधन झालं आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची राजनीती नको. पण कुठेतरी 3 आठवड्यांपासून सातत्यानं पत्रकार परिषदा घेऊन कुठेतरी नरेटिव्ह सेट केला जातो अजित पवारांच्या एकंदरीत अपघाताबद्दल, असं वाटतं तुम्हाला? असं आहे की माननीय मुख्यमंत्रीजी स्वतः यावर बोललेलं आहे. तो त्यानंतर मी यावर जास्त बोलू हा उचित नाही आहे. पण मी मी पण अजित पवारजीच्या बरोबर काम केलेलं आहे. ज्या दिवशी लास्ट त्यांची कॅबिनेट मीटिंग होती त्या दिवशी आमच्या एक स्किल डिपार्टमेंटचा विषय होता स्कूपचा, आणि ते स्कूप अँड हब अँड स्कूप त्या विषयावर त्याने सांगितलं की माननीय मुख्यमंत्रीजीने सांगितलं की माननीय देवेंद्रजी हा आपण एक पुण्यावर आपण करू. मुख्यमंत्रीजीने हुंकार दिला की पुण्यावर पण आपण करू. तो असे चांगले ते व्यक्ती जे एज्युकेशनमध्ये, मेडिकलमध्ये सर्व ठिकाणी होते, त्यांचे निधनानंतर किती राजनीती करायची, किती पब्लिसिटीसाठी प्रेस कॉन्फरन्स करायची, हा रोहित पवारजीचा प्रश्न आहे, आमचा प्रश्न नाही. सर, एक शेवटचा प्रश्न. शरद पवार गटाकडनं अजून एका ज्येष्ठ नेत्याने अशी माहिती दिली आहे की दोन्ही पक्षांच्या, दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणासंदर्भातली चर्चा अमित शहा यांच्या परवानगीनंच सुरू करण्यात आली होती. त्यांना या गोष्टीची कल्पना होती. आता मात्र पुन्हा हा प्रश्न मागे पडतो. असं आहे की असाही एक विषय ज्यावेळी आमचे एक नेत्याने मुख्यमंत्री बनवायचा होता तो त्याने उचलला होता की बंद कोठडीमध्ये काय काय झाला. बंद कोठडीमध्ये काय काय झाला हे आता रिझल्ट 2.5 वर्षानंतर सर्वांनी कळला की ॲक्च्युली लोकांच्या बरोबर आहे. तो ज्या मीटिंगमध्ये, ज्या चर्चामध्ये कोणी उपस्थित न होता त्या मीटिंगच्या बारंबार रेफरन्स करून कन्फ्युजन क्रिएट करायचा हा कितपत योग्य आहे त्याने निर्णय करावा. धन्यवाद. सर हिंदीमध्ये सर, सबसे पहला सवाल, आज एमओयू साइन हो रहा है, एमओयू किसके साथ साइन हो रहा है, कितना बेनिफिट है, कितना जो भी होगा पूरा विस्तार से बताइए इस बारे में. यहाँ पर हमारे ITI की जो हमारी डायरेक्टर हैं, कमिश्नर हैं, माधवी सरदेशमुख मैडम वो भी हैं, और अनिरुद्ध बापू प्रतिष्ठान के डिजास्टर मैनेजमेंट के श्री मंत्री जी और उनके साथी भी हैं. यह जो MOU है ये समय की गरज है. एक तरफ जहाँ अपन आर्टिफिशियल इंटेलिजेंस की बात करते हैं, वहाँ दूसरी तरफ जब कभी कोई बड़ा अपघात होता है या बड़ा कोई प्राकृतिक विपदा होती है तो सरकार को वहाँ पर सरकारी सिस्टम को पहुँचने में कभी कभी 2 घंटा, कभी कभी 6 घंटा भी लग जाता है, और वो जो गोल्डन आवर होते हैं वो निकल जाते हैं. इसलिए अनिरुद्ध बापू ऑफ डिजास्टर मैनेजमेंट में कई सालों से ये लोग ये काम कर रहे हैं, जहाँ बच्चों को डिजास्टर, उनके भक्तों को भी, लाखों की संख्या में अनिरुद्ध बापू के भक्त हैं, उनको डिजास्टर मैनेजमेंट की शिक्षा दी जाती है. हमारे निवेदन पे इस बार उन्होंने हमारे महाराष्ट्र की 418 ITI में 2 लाख बच्चों को देना स्वीकार किया है, जो अभी इस 1 महीने में शुरू हो जाएगा. क्या ये निःशुल्क रहेगा और कितने बच्चे और कितने दिन के लिए इसको? बच्चों के लिए निःशुल्क रहेगा. इसका थोड़ा खर्चा तो वो हमसे कोई अपने टीचर्स का खर्चा चार्ज नहीं कर रहे हैं. बाकी जो मिनिमम खर्चा वो 35 लाख रुपया करीब होता है, वो स्किल डिपार्टमेंट उसका सहन करेगा, क्योंकि ये ज़रूरी विषय है
और इसका अभी शुरुआत में उन्होंने 1 साल का कोर्स बनाया है, इसके बाद में हर साल कोर्स को वो अपडेट करते जाएंगे। सर किस तरह का भविष्य में ये फायदेमंद हो सकता है जिस प्रकार से एमओयू साइन हो रहा है और स्किल्स को लेकर बच्चों को? नहीं, इसमें ऐसा है कि वो केवल पढ़ाई से बच्चा बहुत ज़्यादा अच्छा इंसान और बहुत अच्छा नागरिक नहीं बन पाता। उसके लिए उसका पर्सनैलिटी डेवलपमेंट भी जरूरी है, और पर्सनैलिटी डेवलपमेंट के अंदर सामाजिक कार्यों का भी उसका भान होना चाहिए। अनिरुद्ध बापू जी एक इतना बड़ा नाम है कि सारे भारत नहीं, विश्व में लाखों लोग उनको मानने वाले, और जो उनके संपर्क में आता है उसके जीवन के अंदर धर्म का परिवर्तन, संस्कृति का परिवर्तन, समाज के प्रति सोचने का परिवर्तन और ईमानदारी ज़्यादा बढ़ जाती है। ऐसे अनिरुद्ध बापू के लोगों के द्वारा यदि डिजास्टर मैनेजमेंट का कोर्स बच्चों को सिखाया जाएगा तो बच्चों को नक्की फायदा होगा। और इसके साथ में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का शताब्दी वर्ष है, तो जो पंच परिवर्तन इस बार के रखे गए हैं उसके अंदर के 2 विषय, एक कुटुंब प्रबोधन और एक नागरिक कर्तव्य, ये भी वहां पर प्रबोधन के रूप में बच्चों को अनिरुद्ध बापू के डिजास्टर मैनेजमेंट टीम की तरफ से इसी कोर्स के अंदर सिखाए जाएंगे। सर इससे जुड़ा अलग सवाल है, इसे हम बात करते हैं आरएसएस प्रमुख मोहन भागवत की। उन्होंने कहा है कि घुसपैठियों को, जो आपने मुद्दा भी उठाया था घुसपैठियों का, उन्होंने कहा घुसपैठियों को नौकरी ना दे, क्योंकि ये अगर नौकरी पाते हैं तो घुसपैठियों की और तादाद बढ़ती है। उनके इस बयान को कैसे देखते हैं आप? परम पूज्य सरसंघ चालक जी मोहन भागवत जी अतिशय विद्वान, अभ्यासु और भारत के एक ऐसा भारत के अंदर हमको ऋषितुल्य व्यक्ति मिला है जिनके हर शब्द के अंदर गीता छुपी हुई है, और इसके लिए वो जो भी कहते हैं उसके ऊपर हम कमेंट करने का अधिकार हम में से किसी को भी नहीं है। उसको पालन करने की हमारी जिम्मेदारी है, तो मंत्री के नाते हम इसमें जो भी कुछ कर सकते हैं वो जरूर करेंगे। अजीत पवार की मौत के बाद लगातार रोहित पवार प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं, कई आरोप लगा रहे, कई संदिग्ध भी लगा रहे। कैसे देखते हैं रोहित पवार के बयान को लगातार प्रेस? आज भी रोहित पवार जी एक लोक प्रतिनिधि हैं, उन्होंने शुरुआत में एक बार कहा हुआ तो ठीक है, तभी माननीय मुख्यमंत्री जी ने इस बात को, सबको पता है कि पहले ही दिन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने एक पत्र लिखकर डायरेक्टर ऑफ सेफ्टी, जो सबसे हाईएस्ट अथॉरिटी होती है, कोई भी बड़ा एक्सीडेंट होता है तो उसमें उनके पास जांच दी जाती है, और सारे दुनिया के अंदर ये नियम है, उनके पास जांच देने का पत्र लिखा, वो जांच शुरू भी हो गई है, ब्लैक बॉक्स मिल गया है, ट्रांसमिशन मिल गया है, कम्युनिकेशन मिल गया है, सब कुछ मिल गया है, उसकी जांच चल रही है। अब उस जांच के रिपोर्ट का इंतजार किए बिना यदि बार बार एक ही बात कही जाती है तो उसमें कितना अजीत दादा के प्रति उनका प्रेम है, और कितना इसके बारे में एक, जैसे कि एक सुबह का 9:30 का टाइम फिक्स है से और एक 10:30 का टाइम फिक्स करना, क्या इसमें से क्या सच है वो वही ज्यादा जाने। ये पब्लिसिटी स्टंट मान के चलिए अपनी तरफ खींच, वो रोहित जी को पूछिए आप, उनको उनके मन में क्या है, उनके मन की बातें उनको ही पता है। सर इंडिया गठबंधन की बात करते हैं, हमने देखा था लोकसभा चुनाव के लिए, हालांकि पूरे विपक्ष मोदी जी को हराने के लिए एक साथ हो चुकी थी। अब उसी विपक्ष का इंडिया गठबंधन जो नेतृत्व कर रहे थे राहुल गांधी, अब सवाल खड़ा हो रहा है कि नेतृत्व बदलने की जरूरत है। ममता बनर्जी का नाम चला है, स्टैलिन का नाम चल रहा है, आप कैसे देखते हैं? यही विपक्ष था, एकजुट हुआ था मोदी जी को हराने के लिए। नहीं, हमको विपक्ष के बारे में कुछ नहीं करना, हमारे नेता इंडिया अलायंस सक्षम है मोदी जी को हराने की? नहीं, इंडिया अलायंस तो बार खिसियानी बिल्ली खंबा नोचे, कितनी बार प्रयास करेंगे, प्रयास हमको भी कोई न कोई तो विरोधी पक्ष भारत को भी चाहिए ना, कॉन्स्टिट्यूशन में प्रावधान है, तो विरोधी पक्ष होना चाहिए, लंगड़ा टेढ़ा मेढ़ा जैसा भी हो चलते रहना देना चाहिए। सर ठाकरे गटाकडून एक गंभीर आरोप करण्यात आला आहे, देशामध्ये 2023 मध्ये तब्बल 3.25 लाख मुली आणि महिला आहेत त्या बेपत्ता झालेल्या आहेत, सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। नाही, हा सत्य असेल, मला माहीत नाही काय फिगरचा काय सत्यता आहे, पण ते आपल्या इथे असा किडनॅपिंगच्या केसेस, बेपत्ता जाण्याच्या केसेस असा नेहमी असतात। मी जर यावेळी या कामामध्ये मी पडलो तर मला जे लक्षात आला तो हा सर्व मुलीच्या जे आपण इथे रोहिंग्या बांगलादेशी आणि देशविरोधी ताकदाने इथे प्रोत्साहन देतात त्याचा परिणाम आहे। त्याने इथून तस्करी करून पाकिस्तानमध्ये आणि नॉर्थ ईस्टमध्ये पाठवलं जातं। याने प्रोत्साहन कोण देता, कोणाने बम विस्फोटचे आरोपीने फाशीची सजा नको असा पत्र राष्ट्रपतींनी लिहिलं तर कोणाचे साईन होते, कोण त्यांचे बरोबर आहे। आता इथे त्यांच्या वोटासाठी कोण टिपू सुलतानचे नामाचे कोण ऐसा लोकांना समर्थन करता हा सर्वांना माहीत आहे। पण जे आरोप करता त्याने स्वतःच्या पूर्वी आपलं वस्त्र पाहिजे होतं की आमच्या वस्त्रामध्ये तर काही कालक नाही ना, त्याने ते वस्त्र जोडून द्यावा, नंतर बोलावा।
सर महिला सुरक्षा की बात करते हैं इंदापुर में, जहाँ पे लोकसभा एमपी सुप्रेस हुए, वहाँ पे कल चलती राह में उनकी माताजी और भाई रहते हैं, दिन दहाड़े एक महिला को किडनैप किया जाता है। उसके बाद वहाँ पे इंदापुर में मुझे उस बात की जानकारी नहीं है। आज अपन एक बहुत अच्छा काम डिजास्टर मैनेजमेंट में कर रहे हैं, तो बाकी सब डिजास्टर्स के बारे में योग्य व्यक्ति योग्य जवाब देंगे। अपन ये इसका मैनेजमेंट कर लेंगे। इनका जरा हाँ सर, एक बार आप मैडम थोड़ा सा जरा एक बार आप बैठ, आप 2 मिनट बोल दीजिए। आप बोल दीजिए, आप बैठ के बात करो। इधर इधर पूछ लीजिए। नाम बता बूम बूम हाँ उस तरफ आवाज नहीं सर बुला के रखो ना सगळे बूम टासायला करतो ना साइन करेंगे साइन करेंगे इसके ऊपर। आपको भिजवा देंगे। मैं भी आपको इन्फॉर्मेशन एक बार 2 मिनट आप बोलिए। भाई कटविल ले लो साइन का। बूम तो रखो आवाज नहीं आ रही साइन हो रहा है, साइन हो रहा है। सर थोड़ा सा तुम्ही आई लोग जमीन बोलून घ्या याबद्दल बोलू। पेन हो गया। बोल लीजिए। मी सुरू करू बोलायला. यस। अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि